अंजली दमानिया कायम भाजपला सॉफ्ट कॉर्नर देतात अशी टीका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केली आणि दमानिया लगेचच भाजपच्या मागे लागल्या। आता दमानियांनी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला इशारा दिलेला आहे। आपल्या पोस्टमध्ये भाजपच्या या महाराष्ट्रातील परंतु केंद्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या अर्थात केंद्रीय मंत्री असलेल्या एका बड्या नेत्याचं थेट नाव लिहित उद्यापासून त्यांची पोलखोल करणार असल्याचं दमानियांनी आपल्या पोस्टमध्ये सांगून टाकले। दमानियांनी कोणत्या भाजप नेत्याचं व मंत्र्याचं नाव घेतलं, या नेत्याचं धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे आणि दमानियांनी नेमका काय इशारा दिलाय, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। अंजली दमानिया मंगळवारी म्हणजेच आज सोशल मीडियावर पोस्ट करून असं म्हणाले आहेत की भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला आता त्याची जी काही प्रकरणं आहेत ती उद्यापासून मी सगळी बाहेर काढायला सुरुवात करणार आहे। हे मंत्री म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी। उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोलखोल करायला सुरुवात करणार असून त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिका सुरू करणार असल्याचं दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। हा अत्यंत गंभीर इशारा आहे आणि त्यामुळे आता या पोस्टची चर्चा होऊ लागली आहे। दमानियांच्या या पोस्टमुळे आता त्या नेमका कोणता धमाका करणार याबाबत उत्सुकता अर्थातच वाढली। आपल्या मुलांच्या कंपन्यांमुळे अडचणीत आलेल्या गडकरींचा पाय आता दमानियांमुळे आणखी खोलात जाणार का, असा सवालही यामुळे उपस्थित होतोय। मंगळवारी सकाळीच दमानियांनी गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांच्या फायद्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि त्यामुळे याच प्रकरणाशी संबंधित आता दमानिया यापुढे बोलतील असं म्हटलं जातंय। दमानियांनी यापूर्वी एका पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की गडकरींची मुलं ही दररोज 144 कोटींनी श्रीमंत होतात, म्हणजे दररोज ते 144 कोटी कमावतात असं त्यांना म्हणायचं होतं। शिवाय सियान ॲग्रो ही त्यांची कंपनी असून जून 2025 अखेरीस 1,39,38,121 शेअर्स आहेत आणि गडकरी यांचे पुत्र निखिल आणि सारंग यांची दिवसाला 143 कोटी जवळपास याच्या घरामध्ये त्यांच्या इतक्या रुपयांची त्यांची जी काही कमाई आहे ती होते। जसं आपण या सुरुवातीला या आधी पाहिलं की 144 कोटी ते दररोज कमावतात असा दावा कुठेतरी दमानिया करत आहेत, तसा आरोप त्या करत आहेत। त्यामुळे आता दमानियांकडून याच कंपन्यांबाबत उद्यापासून अधिक माहिती दिली जाणार असल्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यात येते। सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असं गडकरींच्या मुलांच्या या कंपनीचं नाव असून याबाबतच दमानिया काहीतरी बोलणार असं आता अगदी स्पष्ट झालंय आणि त्यामुळे त्या नेमके काय आरोप करतील, नेमकं काय बोलतील या सगळ्याच संदर्भामध्ये सध्या चर्चा सुरू झाल्यात। खरं तर नुकतंच रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी दमानियांवर आरोप केले होते। त्यामध्ये हे दोन्ही नेते असं म्हणाले होते, अप्रत्यक्षपणे म्हणाले होते की दमानिया या भाजपला नेहमी सॉफ्ट कॉर्नर देतात, भाजपच्या नेत्यांविषयी ते फार काही बोलत नाही। त्यानंतर असं दमानियांनी म्हटलं होतं की आठवडाभर थांबा, तुम्हाला काही नवीन गोष्टी मी उलगडते आणि आता अवघ्या 2च दिवसांमध्ये दमानियांनी थेट नितीन गडकरी यांचं नाव घेत पोस्ट लिहिलेली आहे आणि उद्यापासून आपण या संदर्भात त्यांच्या कुकर्मांची सगळी यादी वाचून दाखवणार आहोत, मालिका सांगणार आहोत, अशा पद्धतीचं जे विधान आहे ते केलेलं आहे। आता विशेषतः आपल्या कामांसाठी आणि आपल्या विजनसाठी प्रसिद्ध असलेले गडकरी गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्याच अडचणीत सापडत असल्याचं आपण सगळेजण पाहतोय। तसे त्यांचे अनेक कथित घोटाळे यापूर्वी सुद्धा समोर आलेलेच आहेत। भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नाव आणि आगामी काळातील पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार म्हणून सारखी चर्चा ज्यांची होत असते त्या गडकरींची अशी एक ना अनेक प्रकरणं बाहेर येणं, यामध्ये नेमका काय अर्थ समजायचा, असे थेट इशारे मिळणं त्यांना, थेट त्यांना त्यांच्या कुकर्मांची मालिका दाखवण्याचे इशारे मिळणं, यातून काय अर्थ काढायचा? हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काहीतरी राजकारण आहे? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला सगळं सांगा। या संदर्भातील तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।